हॅलो, तर आज आपण बघणार आहोत वन टक्स मद्रास कटोरी। तर बघू शकता पूर्ण उंची आपण 14 इंच घेतलेली आहे। तर आपल्याला तयार 13 इंच ठेवायची आहे आणि शोल्डर घेतलेला आहे 5.5 इंच। तर दोन्ही साईडनं असं मोजून घ्यायचं। तर तुम्ही बघू शकता गळ्याची रुंदी आपण 2.5 इंच ठेवलेली आहे आणि खालच्या साईडनं आपण पट्टीच्या बाजूनेच गळा मोजून घेतो काय उंची असेल आपली। आणि इथून आपण 3 इंच ठेवलेला आहे, कारण खालच्या बाजूने गळा रुंदी थोडी जास्त घ्यायची। आपण वरती गळा 2.5 इंच ठेवलेला आहे। तर गळे खूप छान बसते तर 3 ठेवल्यामुळं खालच्या साईडला। आणि शोल्डर वरून आपण मुंड्याचा आकार मोजून घ्यायचा। तर मुंडा मी 5.5 ठेवलेला आहे। तर तुम्ही बघू शकता हे 34 साईजचा ब्लाऊज कटिंग आहे। तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा, तर खूप छान ब्लाऊज बसते। तर आपला 34चा छातीचा भाग आपला चौथा भाग घ्यायचा। तर 8.5 इंच चौथा भाग आहे आणि तिथून पुढे आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिंगसाठी ठेवणार आहोत आपण। तर कमरेचा आपला पूर्ण कमर 29, तर चौथा भाग आपण 7.25 आणि 1 इंच डाचसाठी घेतलेला आहे। तिथून पुढे आपण 1.5 इंच शिलाई मार्जिंग ठेवलेली आहे आणि असं पट्टीने आखून घ्यायचं। तर जे पाठीमागच्या भागाचा मुंड्याचा आकार आहे तो आपल्याला 1.25 इंचावरूनच द्यायचा आहे आणि असं मध्यभागीवरून आकार देऊन घ्यायचा। कारण 1.25 इंचावरून कशामुळं, तर जर खोल गळे असते तुमचे तर 1.25 इंचावरूनच आपल्याला आकार द्यायचा। तर बघू शकता तुम्ही। तर आपल्याला आता हा ब्लाऊजचं पाठीमागचा भाग कटिंग करून घ्यायचा। तर हे रेसिपीचा चॅनल आहे, पण मी याच्यावर आपले ब्लाऊज कटिंगचे पण व्हिडिओ टाकते, कारण मी शिवते ब्लाऊज वगैरे, त्याच्यामुळं दोन्ही पण व्हिडिओ तुम्हाला टाकते। तर आता आपण पुढचा भाग कटिंग करणार आहोत। तर बघू शकता मी हुक लूक पट्टीसाठी 1/2 इंच सोडलेलं आहे। तिथून पुढं 2 इंच ठेवलेलं आहे, जे की आपल्याला पुढचा टक्स घेण्यासाठी जे वाढवून घ्यायचं आहे आपल्याला, त्याच्यासाठी ठेवलेलं आहे 2 इंच पट्टी। आणि मागचा भाग जो आहे आता बघू शकता तुम्ही, असं पूर्ण आखून घ्यायचा व्यवस्थित कडून, जशास तसा पूर्ण आखून घेऊन नंतर आपल्याला पुढच्या भागाची कटिंग करायची आहे। तर आता हे आखून घेतल्यावर काढून घ्यायचं आता याला आपल्याला, आणि तिथून पुढची कटिंग तुम्ही बघा आता पुढची कशी असणार आहे। तर 5.5 शोल्डर आपलं बरोबर आहे का मोजून घ्यायचं, परत खात्री करून घ्यायची आपल्याला पुढचा भाग करताना। 5.5 मुंडा हा पण आखून घ्यायचा आपल्याला, कारण कमी जास्त व्हायला नको आपलं। आणि आपण पाठीमागच्या भागाला 1.25 इंचावरून आकार दिला, तर पुढच्या भागाला आपल्याला 1.25 इंचावरून आकार द्यायचा आहे, जो मुंड्याचा खोल आकार देतो आपण तो। आणि आता गळ्याची रुंदी आपली 2.5 इंच आणि पुढचा गळा जो आहे उंचीला आपल्याला 6.5 मी ठेवलेला आहे। तर तो तयार आपल्याला 6 होणार आहे, 1/2 इंच आपलं शिलाईमध्ये जाणार। तर बघू शकता असा मी गोल आकार दिलेला आहे गळ्याला, तुम्ही तुमच्या आवडीनुसार देऊ शकता। आणि आता क्रॉसपट्टी जी आहे तर अशा पद्धतीनं वन टक्ससाठी घ्यायची आहे। तर 2 इंच मी खुणा करून घेतलेल्या आहेत आणि वरतून बघू शकता तुम्ही टक्स पॉईंट आपल्याला 11वर ठेवायचा आहे। तर खूप छान बसते हे ब्लाऊज, नक्की ट्राय करून बघा एकदा तुम्ही। आता त्याच्यावर 1 इंच आपल्याला परत वाढवून घ्यायचं आहे, जिथं आपण टक्स पॉईंट दिला आहे तिथपर्यंत 1 इंच। आणि आता सरळ रेष मारून घ्यायची आपल्याला। तर आता आपण ह्या साईडनं टक्ससाठी वाढून घेणार आहेत, किती घेणार आहेत ते बघू शकता तुम्ही। तर 1.25-2 इंच वाढून घ्यायचं आपल्याला पुढच्या बाजूला हुक लूक पट्टीच्या साईडनं, आणि 1.25-2 घेतल्यावर असं सरळ रेष मारून घ्यायची। आणि हे बघू शकता 34 साईजसाठी आपण 4 इंच घेतलेला आहे तिथून आपल्याला।
आणि सरळ रेष मारून घ्यायची आपल्याला. आणि जी सरळ आपली रेष मारून घेतलेली 4 इंचावरून ती अशी वरच्या 1 इंचापासून तर इकडच्या 1 इंचापर्यंत तुम्ही बघू शकता. ह्याच पद्धतीनं कटिंग करायचं. आणि आता आपण जी 2.25 पुढं वाढवलं होतं टक्ससाठी घेतलेलं, तर ह्या साईडनं पण आपण 2.25 ठेवायचं. तर ते शिवताना आपण बरोबर मोजून घ्यायचं तेवढं टिप मारताना वगैरे. तर बघू शकता हा आपला मेन टक्स असणार आहे. एकच टक्सचा ब्लाऊज आहे हा. तर आता बघून घ्यायचा पूर्ण मोजून. 3-3 इंच आहे बघा, तुम्ही बघू शकता. थोडंसं कमी जास्त आहे ते आपलं बरोबर करून घ्यायचं. इकडून पण 3 इंच आहे. जिथं तुम्हाला कमी वाटेल तिथं थोडं बरोबरीत करून रेष मारून घ्यायची आपण. तर आता हा पूर्ण झालेला आहे आपला माप घेऊन वगैरे सगळं. तर तुम्ही बघू शकता 11 इंच बरोबर. तर मी आता हा कटिंग करून घेणार आहे. आणि याची क्रॉसपट्टी पण बघा नंतर काढायची आपल्याला. हा फक्त आता आपला पुढचा पार्ट काढून घेतलेला आहे आपण. तर हे ब्लाऊज खूप छान बसते. तर स्लीव्ज कटिंग पण दाखवणार आहे, पुढचा क्रॉसपट्टी पण. सगळं व्हिडिओ पूर्ण बघत जावा आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून सांगत जावा कसे वाटते तुम्हाला व्हिडिओ. अजून कुठले पण पाहिजे असेल तर टाकायला सांगत जावा. आणि चॅनलवर नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब पण करत जा. तर बघू शकता आपण असं कटिंग करून घेतलेलं आहे. आता त्याच्यासाठी आपण क्रॉसपट्टी घेतो. तर जो आपण घडीचा भाग रुंद घेतलेला आहे 34 साईजचा, तेवढी क्रॉसपट्टी रुंद घ्यायची. आणि आपण 2 इंच ठेवली होती क्रॉसपट्टी खाली असं, तर ती 2 इंच तिथून वर 1 इंच अशी रेष मारून घ्यायची. आपण ज्यावेळेस मधला टक्स काढला त्यावेळेस जसं आखवलं होतं 2 इंच त्याच्यावर 1 इंच तसंच आखून घ्यायचं. आणि फक्त अर्धा इंच पुढच्या साईडनं ठेवायचं हुकलूकच्या पट्टीच्या, कारण आपल्याला आकार देण्यासाठी. आणि मधल्या भागाला पाव इंच खाली यायचं, कारण तिथं मध्यभागी थोडासा गोल आकार येण्यासाठी, खोलून आकार येण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने केलेली आहे क्रॉसपट्टीची कटिंग आता करणार आहे. तर मला कपडा कमी पडलेला आहे त्याच्यामुळे मी थोडासा जॉईंट तुकडा टाकलेला आहे त्याला. आणि हा जो टक्स आहे तर हा आपल्याला जितका पण धरलेला आहे 1.25 इंचाचा तेवढाच घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता टक्स किती छान येतोय बघा, नुसता हातातच पकडलेला आहे. तर किती व्यवस्थित. तर आता आपण स्लीव्ज कटिंग करणार आहोत. तर मोजून घ्यायचं. जिथं आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन सोडली तिथपर्यंत किती आले तेवढं मोजून घ्यायचं. तर 7.5 आलेलं आहे, त्याच्यात आपण 1.5 इंच वाढवणार शिलाई मार्जिन. तर 8.5 आपली घडी ठेवायची. तर तुम्ही बघू शकता. आणि पूर्ण उंची आपली 8.5ची उंची आहे स्लीवची. तर 1.5 इंचवरून मी गोल आकार देणार आहे आणि 3 इंचाचा त्याला खोलगट भाग आकार देणार आहे. तुम्ही बघू शकता जो मुंड्याच्या साईडने आपण गोल आकार देतो खालच्या साईडला, मुंडा खोली म्हणतात त्याला. तर हे असा आकार देऊन घ्यायचा स्लीवचा. तर ह्या पद्धतीच्या स्लीव्ज खूप छान बसतात. आणि दंड घेर मोजून 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि इथं 1.5 इंच शिलाई मार्जिन, म्हणजे आपल्याला फिटिंग करताना लक्षात येतं पटकन. तर तुम्ही बघू शकता ह्याच पद्धतीनं स्लीव्ज कटिंग करायची. तर ही 8.5 इंच उंचीची आहे. तर हे आपल्याला 7.5 तयार होणार ही स्लीव्ज आपली उंचीला, कारण हा अस्तरचा ब्लाऊज आहे. तर बघू शकता पूर्ण कटिंग झालेली आहे आपली आता.